अनुभवी खूप वर्ष त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिलेले. सरांचं पहिलं वर्ष आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते एक नव चैतन्य आणि एक अनुभव यांचा सुंदर मिश्रण जो आहे तो हा कॅम्प जो आहे तो यशस्वी होताना दिसतोय आपल्याला. आज चौथा दिवस आहे आणि 3-4 दिवस आहे तेही आनंदामध्ये पार पडतील. आता या ठिकाणी प्राध्यापक माले आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आणि आमचे आई वडील सांगायचे ऐकत नसेल आजकाल परिस्थिती बदललेली आहे. पालक म्हणतात हे काय बोललं तू, हे काय केलं विद्यार्थी. आणि त्याच्यामुळे जो आहे जे टीचर आणि विद्यार्थी त्यांची जी भीती आहे आदर आहे भीती पण कमी होते आणि आदरही कमी होते. मग काय आहे की हे तणावामध्ये आपण समर्थपणे उभं राहिलं पाहिजे. आपला अपमान असो किंवा अपयश असो ते पचवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण नको त्या गोष्टी टेन्शन घेत असतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात काही माहीत पडत नाही पण आपण त्याचं टेन्शन घेत असतो आणि त्या टेन्शनमध्ये कोणाला काही माहीत नसतं काय झालेलं. आपल्याला वाटतं की त्यांनी मला फार अपमानित केलेले त्याच्याही लक्षात नसतं चुकून झालेले काय झाले पण आपण टेन्शन घेत असतो. पण हा जो व्यासपीठ तुम्हाला या ठिकाणी भेटलेले हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही खूप नशिबान आहे की तुम्हाला NSSच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी भेटली. आता तुम्ही कोणी FYला आहे कोणी SY TYला आहे तुम्हाला सर्वांना माहिती NSS म्हणजे काय नॅशनल सर्व्हिस स्कीम. पण मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजमध्ये एका वर्गामध्ये 2-2, 3-3 हजार विद्यार्थी होते. आमच्याकडे सूचना यायची आता आपण सर बघतो सर तशी मेहनत घेतात की विद्यार्थ्यांच्या मागे लागलेली. आमच्याकडे सूचना यायची की NSSची मीटिंग आहे इतक्या वाजता जे NSSचे विद्यार्थी त्यांनी सहभागी आहे. आम्हाला प्रश्न पडत NSS म्हणजे काय. पण तुम्हाला माहिती NSS विचारत शेजारचे NSS म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही. पण तुम्हाला ती संधी एक छोटं कॉलेज असल्यामुळे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की टीचर बरेचसे टीचर जे तुमचे सब्जेक्ट टीचर आहे तुम्हाला नावानिशी ओळखतात. तुमचे प्लस पॉईंट त्यांना माहिती आहे तुमचे मायनस पॉईंट टीचर लोकांना माहिती आहे. आपल्या उंदेर कॉलेज कोणते विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण आहेत टीचर लोकांना माहिती आहे. ते 2-2 हजार विद्यार्थी एक शिक्षक काही माहिती नाही. नाव सरांनी जरी सांगितलं चुकून नाव घेतलं तरी आम्हाला वाटतं की आम्ही जिंकलो. पण परिस्थिती कशी आहे की छोटं कॉलेज असतं त्याचे फायदे पण असतात. मोठे आहे काही सुविधा नसेल पण फायदे हे जास्त असतात. मग आता आपण हे तणावातनं बाहेर पडलं पाहिजे काही गोष्टी विसरल्या पाहिजे. मग आपल्याला वाटलं की आपल्या दिवसभरामध्ये एखादी गोष्ट चांगली घडलेली आहे असं वाटत असतं प्रत्येकाला वाटतं. मग आपण झोपताना एक विचार करायचा की ही गोष्ट काय साधी गोष्ट आहे करा डिलीट करा. ही गोष्ट ही पण साधी डिलीट करा डिलीट करा डिलीट करा. आणि हे डिलीट करत गेलो आपण ते काय होणार आहे फ्रेश पद्धतीने जिंकू शकतो फ्रेश पद्धतीने जगू शकतो. कारण ह्या गोष्टी मनामध्ये धरून बसले तर त्याचा त्रास जास्त होत असतो आणि ते आपल्याला विसरता आलं पाहिजे. आता एक अशीच एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक बौद्ध भिक्षू असतो तो रस्त्याने जात असतो त्याच्या मागे त्याचा सहाय्यक बौद्ध भिक्षू असतो आणि रस्त्याने चालत असताना एक थोडीशी नदी येते आणि त्या नदीवर एक बांबू टाकलेला असतो लागतो आणि त्याच्यावरनं चालत असतं. बाजूबाजूला काही नसतं म्हणजे जो व्यवस्थित पद्धतीने बॅलेन्स ठेवून घेईल तो व्यवस्थित चालेल. मग अशा वेळेस तो भिक्षू त्यांना वाटतं की आपण जाऊ शकतो दोघं तयार असतात. पण एक लेडीज थांबलेली असते तिला भीती असते की मी चालत असताना झोल गेला बॅलन्स झाला तर मी पडेल. आणि त्यावेळेस तो भिक्षू काय करतो तिला म्हणतो की मी मदत करतो. त्या लेडीजला उचलतो आणि पार करतो. 1 मिनिटाचं काम असतं तो पोचतो. त्याच्यानंतर त्याचा जो सहाय्यक असतो तो टेन्शनमध्ये येतो की आता भिक्षू आहे संन्यासी आहे महिलेला कसं काय टच केलं हात कसं काय लावलं आणि तो टेन्शनमध्ये असतो. तो बघतो टेन्शन 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 टेन्शन. 1 दिवस होतो 2 दिवस होता तो म्हणतो तू खूप टेन्शनमध्ये दिसतोय काय बोल माझ्या संधी. तो म्हणतो की आपण भिक्षू आहे संन्यास घेतलेला आहे आणि तुम्ही तर त्या महिलेला उचलून नदी पार केलं. मग तेव्हा तो भिक्षू सांगतो की मी फक्त 1 मिनिटं उचललं म्हणे पण तू 2 दिवसापासून डोक्यामध्ये तू एवढं टेन्शन कशाला घेतोय.
मदत केलेली आहे, त्या स्त्रीलाही जाणवलं, मला जाणवलं की मदत केलेली, तिलाही जाणवलं मदत केली, पण तू 2 दिवसापासून कारण नसताना, आणि ते पण मी पापी झालोय हे तू कशाला टेन्शन घेते? तर अशी मनुष्य काय करत असतो, विचार करत असतो, त्यावेळी काय करतं, रात्री झोपताना करत मायनस मायनस मायनस, ही गोष्ट साधी आहे, काही नाही, साधी आहे, फाईन साधी, ते काय करत येतं, रिलेट करत येतं. आणि त्याच्याने काय होतं की आपण चांगल्या पद्धतीने समोरच्या गोष्टीवर, समोर जे आव्हान आहे त्या आव्हानांवर फोकस करू शकतो. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, गोष्ट सांगणार मी काही माझं. साधारणपणे आपलं आशियाई देश जे आहे त्याच्यामध्ये फुटबॉल हा एक काही फेमस खेळ नाही, पण काही देश आहेत ते फुटबॉलचे खूप वेळ आहे आशिया खंडामध्ये. पण त्याच्यामध्ये असाच एक देश होता कोरिया, आणि कोरियामध्ये वर्ल्ड कप होणार होता फिफाचा, आणि त्या काळामध्ये अनेक चित्रपट हे येत होते फुटबॉलवर, तुम्ही काही बघितले पण असेल. तो कोरियन चित्रपट आलेला होता, तोही भिक्षूवर आधारित होता, की लहान मुलं असतात मठामध्ये राहणारी भिक्षू, आणि त्यांना समजतं की फुटबॉलच्या मॅचेस चालू आहे त्या पण आपल्या देशामध्ये, पण आपल्याला बघता येत नाही, ही खंत त्यांच्या मनामध्ये असते. आणि ते आपल्या टीचरकडे जातात आणि सांगतात की टीव्हीची व्यवस्था झाली तर आम्हाला टीव्हीवर मॅच बघता येईल, पण टीव्ही तर नाही आपल्याकडे. ते निराश होतात, जातात. नंतर समजतं की सेमी फायनल आलेली, फायनल आता जवळ आहे, आता आपण काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मग त्यावेळेस टीचर सांगतात की टीव्ही तुम्ही आणा भाड्याने, पैसे मी देतो, अँटिना वगैरे असेल ती आणा, त्याच्यानंतर टीव्ही आणण्याची जबाबदारी तुमची, टीव्हीचा सेट परत करण्याची जबाबदारी तुमची. ते मुलं आनंदी होतात. त्याच्यामध्ये एक लीडर असतो, तोही आनंदी होतो, जो तळमळ करत असतो की आपल्याला फुटबॉलच्या मॅचेस पाहायला भेटणार आहे, चित्रपट येतो. आणि त्यावेळी तो काय करतो, तयारीला लागतो, टीव्ही आणण्याची तयारी. त्याच्यानंतर मॅचेस सुरू झालेला असतात सेमी फायनल, त्याच्या डोक्यामध्ये तयारी चालू असते, आता टीव्हीचा सेट कसा परत करायचा, काय केलं पाहिजे. लहान मुलगा असतो, डोक्यामध्ये काय विचार, टीव्ही सेट परत करायचा. म्हणजे अप्रत्यक्षपणे हा जो लहान मुलगा असतो तो जबाबदारीचा विचार करायला लागतो. तो आता आपण काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मग त्यावेळेस टीचर सांगतात की टीव्ही तुम्ही आणा भाड्याने, पैसे मी देतो, अँटिना वगैरे असेल ती आणा, त्याच्यानंतर टीव्ही आणण्याची जबाबदारी तुमची, टीव्हीचा सेट परत करण्याची जबाबदारी तुमची. ते मुलं आनंदी होतात. त्याच्यामध्ये एक लीडर असतो, तोही आनंदी होतो, जो तळमळ करत असतो की आपल्याला फुटबॉलच्या मॅचेस पाहायला भेटणार आहे, चित्रपट येतो. आणि त्यावेळी तो काय करतो, तयारीला लागतो, टीव्ही आणण्याची तयारी. त्याच्यानंतर मॅचेस सुरू झालेला असतात सेमी फायनल, त्याच्या डोक्यामध्ये तयारी चालू असते, आता टीव्हीचा सेट कसा परत करायचा, काय केलं पाहिजे. लहान मुलगा असतो, डोक्यामध्ये काय विचार, टीव्ही सेट परत करायचा. म्हणजे अप्रत्यक्षपणे हा जो लहान मुलगा असतो तो जबाबदारीचा विचार करायला लागतो. तो आनंद घेत नाही टीव्ही मॅच बघण्याचा फुटबॉलचा, पण त्याला न कळतपणे जबाबदारीची जाणीव होती. जी जाणीव तुम्हाला होतीये ना. आता उद्या आपल्याला स्वयंपाकी ग्रुप आहे, काय बनवावं लागेल, कसं बनवावं लागेल. स्वयंपाकी तर आहे मदतीला, पण त्याच्याबरोबर आपल्याला काय काम करावं लागेल, बौद्धिक सत्वाला. तो उद्याची तयारी आताच मनामध्ये करतोय. भविष्य तर खूप चांगलं केलेलं सूत्रसंचलन, आपल्याला त्याच्या तोडीचं करावं लागेल किंवा त्याच्यापेक्षा चांगलं करावं लागेल, हा विचार त्याच्या मनामध्ये असणार आहे. कोणाला बोलवायचं, काय करायचं, प्लॅनिंग सुरू झालेली असतं. उद्याची तयारी, परवाची तयारी. कारण आपल्याला सर्वात जास्त तयारी जी करावी लागणार आहे ती बौद्धिक सत्राचीच करावी लागणार आहे. आणि काही जणांनी सुरू पण केली असेल, काहींनी उद्याची सुरू केली असेल, काहींनी परवाची सुरू केली असेल. त्याच्यानंतर आपल्याला तयारी करावी लागणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमाची, ते पण तुमचे प्लॅनिंग सुरू झालेली असेल. हे काय न कळतपणे आलेली जबाबदारी, आणि जबाबदारीतनं जो तुम्हाला अनुभव भेटणार आहे तो कुठूनही भेटणार नाही. आम्ही किती सांगितलं तर अनुभव त्याच्यातनं भेटत नाही. जेव्हा तो अनुभव आपण स्वतः घेतो, ती जाणीव होती, त्या जाणीवेतनं काय करत जातो मनुष्य, घडत जातो. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो, की जबाबदारीची कदाचित ऐकलेली असेल. एक श्रीमंत घरातला मुलगा असतो, पुण्याच्या या ठिकाणी नाही ना, श्रीमंत घरातला मुलगा असतो,
प्रचंड वडिलांचे पैसे खर्च करत असतो. वडील म्हणतात की याला पैशांचं मोल नाहीये, जाणीव नाहीये आणि हा खर्चच करतोय तर काही व्हॅल्यू नाही त्या पैशाची. आणि खरंच आपल्याला व्हॅल्यू नसते. आपण मला जरी रस्त्याने चालताना 100 रुपये सापडले तर त्याची व्हॅल्यू मला नसणार, पण माझ्या खिशातले 50 रुपये गेले तर मला जास्त दुःख असणार, तर ते कष्टाचे असणार. मग तो खर्च करत असतो. शेवटी वडील त्याला सांगतात एक काम कर, दररोज तू मला 1 रुपया आणून द्यायचा आणि मी वीर येते 1 रुपया टाकतात बस. मग तो काय करतो, हे घे, त्याच्याजवळ जेवढे असतात तेवढे घे. त्याच्यानंतर मम्मी पण असते, मम्मी मदत करतच असते मुलांना, हे घे बाय 1 रुपया घे. तेही संपतात. आई पण नसते, तोही शकतो, तो मित्रांकडे मागे असतो, मित्र मदतीला तयारच असतात. आपल्याला माहिती तर मित्रही देतात 1 रुपया, तो फेकत असतो, वडील त्याच्यासमोर फेकत असतात. शेवटी त्याला जाणीव होती की 1-2 वर्षापासून चालू आहे. आता तो कोणाकडे 1 रुपया मागायचा आहे, विषय नाही आहे. शेवटी तो डिसिजन देतो, काम करूया, आज घरी 1 रुपया वडिलांना दिले. आणि त्यावेळेस त्याचे वडील म्हणतात 1 रुपया, दुसऱ्या दिवशी पुन्हा करून आणलेला 1 रुपया एकतात. शेवटी तो चिडतो, म्हणजे तुम्ही पाण्यात का कष्ट केलं, ते माझे कष्टाचे पैसे. कारण इतके 2 वर्ष ते फेकत होते, तो उडवत होता, पण जाणीव केव्हा झाली, जेव्हा तो कष्ट कमवतो आणि कष्टातनं 1 रुपया कमवतो, त्याच्यातनं त्याला ती जाणीव होत असते. त्यामुळे तुम्ही जे कष्ट करता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की कोणी म्हणतं की स्वयंपाक खूप छान झाला, वास्तविक तो स्वयंपाकी असतो, पण स्वयंपाकी टीम त्याला पूर्ण मदत करत असते. तेव्हा तुम्ही म्हणत नाही त्यांनी केलेलं मी मला काय म्हणतो, तुम्हाला आनंद वाटतो. पण काय होतं की ते तुमचं कष्ट असतं, तुम्ही कांदा कापत असेल, इतर कामं करत असतं, भांडे धुवत असतं, त्याच्या मागे काय असतं, तुमचं कष्ट असतं. आणि कष्टाचं जे फळ असतं ते खूप महत्वाचं असतं. कारण तुम्हाला जी गोष्ट सहज भेटते त्याला व्हॅल्यू नसते, आणि जी तुम्ही कष्ट करून घेणार आहे हे तुम्हाला या शिबिरामध्ये शिकायला भेटणार आहे. अप्रत्यक्षपणे तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकणार आहे, ते तुम्हाला जाणीव पण नसणार आहे की या ह्याच्यातनं शिकलेले, पण तुम्हाला नंतर त्याच्या लक्षात येते नाही ह्या प्लस पॉईंट भेटले, ही चांगली गोष्ट मला या ठिकाणी शिकायला भेटली. संस्कार हे असेच असतात. आई वडील मुलांना सांगत नसतात की खोटं बोल, तरी मुलं खोटं बोलतात. का खोटं बोलतात, त्यांनी बघितलेलं असतं की आई वडील त्याचे ते खोटं बोलत असतात. आई वडील प्रामाणिकपणे वागत असतात, ते त्या मुलाच्या आई वडील सांगत नाही की प्रामाणिक बोल, तू खरं बोल, पण तू मुलगा खरं बोलत असतो. का, संस्कार असतात. आणि हे संस्कार हेच मनुष्याला पुढे काय असतात, घेऊन जात असतात, ते कायम स्वरूपामध्ये टिकत असतात. आणि जेव्हा आपण मधून स्ट्रॉंग असतो, किती बाहेरून प्रतिकूल परिस्थिती असो, आपण डगमगत नाही. काही मुलं जे असतात खूप घरामध्ये सांभाळची केलेले असतो, चांगले असतात, आणि थोडं बाहेर पडले कॉलेज लाईफ मध्ये ते बिघडून जातात. का, ते मधून स्ट्रॉंग नसतात. त्यांना मधून नाही म्हणता आलं पाहिजे, मधून प्रतिकार त्यांना करता आला पाहिजे. आणि काही बरेच विद्यार्थी बेसनाच्या आधी जात असतात. आपण म्हणतो कॉलेज लाईफ हे झालंच पाहिजे, काही नियम नाही. आणि त्यांनी मला वळण लावलं, त्यांनी मला फोर्स केला, हे कोणी करत नसतं. हे तुम्ही मनातून तयार असतात, त्यामुळे तो फोर्स करत असतो आणि तुम्ही त्याला बळी पडतात. मी पहिल्यांदाच नाही सांगितलं तर ते नाहीला तिथे स्टॉप होत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, या शिबिरामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहे त्या तुम्ही मायनस करत जा. पॉझिटिव्ह गोष्टी जेवढ्या घेता येईल तेवढ्या तुम्ही घेत जा. आणि हे शिबिर जे तुमच्या जीवनातलं एक महत्त्वाचं शिबिर म्हणून तुमच्या मेमरीमध्ये राहिले पाहिजे. कारण आपल्याला या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टी मेमरी जे आहे ते आठवून हे करत नाही, ही गोष्ट माझ्या लक्षात राहिली पाहिजे, ही गोष्ट माझ्या लक्षात ऑटोमॅटिक शिकवतो. बाकी अभ्यास नाही आहे की तुम्हाला आठवण करा, पण तुमची मेमरीमध्ये कायम असणार आहे. अभ्यास आपण विसरू शकतो, पण काही दुःखद अनुभव आपण कधी विसरत नाही. पण आपल्याला दुःख हे कमी करायचे, सुखाच्या मेमरी जास्त वाढवायचे. तर या ठिकाणी जे आयोजक आहे प्राध्यापक बनसोडे सर आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे. एक उत्साहाचं वातावरण तयार केलेलं आहे. आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये असंच तुम्ही आनंदी हसत राहा. आणि लवकरच तुम्हाला पापड आणि लोणचं भेटणार आहे. आणि